हॅलो, हा जो फर्स्ट नंबरला 1WMDUP म्हणून जो रिनेम केलेला आहे, जे नेम आहे ते चेंज करून त्यांचं नाव टाका, अदरवाईज मला मग रिमूव्ह करावं लागेल, कारण खूप साऱ्या कंप्लेंट येत आहेत क्लासच्या बाहेरची मुलं जॉईन होतात म्हणून. त्याच्यानुसार रिनेम प्रॉपर असावं. स्टार्ट करूयात आपण. हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. लास्ट लेक्चरचा जो आपला स्टॅटचा होता तो प्रॉपर झाला नव्हता. थोडंसं टेक्निकल इश्यूमुळे खूप सारे प्रॉब्लेम्स आले होते. त्याच्यामुळे ते सगळं आता आपण पुन्हा एकदा रिपीट करणार आहोत की स्टॅटिस्टिक्सच्या मिनिंग पासून. मी आता सिलेबस वगैरे पुन्हा सांगत बसत नाही, कारण सिलेबस आपण ऑलरेडी 2 वेळा डिस्कस केलेला आहे. सो त्याच्यामुळे त्याच्यात वेळ न घालवता आपण डायरेक्टली आज स्टार्ट करूयात की स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय, किंवा स्टॅटिस्टिक्सचा यूज किती कशा पद्धतीने होतो, आणि टाइप्स ऑफ स्टॅटिस्टिक्सचे टाइप्स कोणकोणते आहेत. सो त्याच्या आधी आपण काय करूयात की आपलं स्क्रीन जे आहे ते आपण शेअर करून घेऊयात. ओके, सो बिझनेस स्टॅटिस्टिक्स पार्ट अँड व्हाय. बिझनेस स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय आणि काय यूज करतात स्टॅटिस्टिक्स, ते आपण या लेक्चरलाच बघूयात. फर्स्ट वन, डेफिनेशन ऑफ स्टॅटिस्टिक्स. स्टॅटिस्टिक्सचे डेफिनेशन काय आहे ते बघा. जमलंच तर मी ज्या पद्धतीने मी आता ज्यावेळेला शिकवत असेल त्या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहून घेतलात तरी चालेल. जर तुमच्याकडे नोटबुक आणि पेन्स अवेलेबल असतील तर तुम्ही नोट डाऊन करा. ओके, कारण कसं होईल की आता आपण पुढेच्या वेळेला शिकणार आहोत स्टॅट्स, त्यावेळेस आपण खूप सारे प्रॉब्लेम डिस्कस करणार आहोत. आणि प्रॉब्लेम डिस्कस करत असताना ते तर तुम्हाला कंपल्सरी लिहून घ्यावे लागतील शिकवत असताना. सो त्याच्यामध्ये काय होतं की हा जो थेरी पार्ट आहे तुमचा हा कुठेतरी मागे राहतो. मग तो मागे राहू नये, तो पण तुमच्या सोबत कव्हर व्हावा, या सोबतच कव्हर व्हावा, यासाठी मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही जे काही मी सांगतोय किंवा हे दाखवतोय तुम्ही नोट डाऊन करून घेतलं तरी चालेल. मी तुम्हाला शेअर तर करणारच आहे या सगळ्या गोष्टी. सो फर्स्ट वन, डेफिनेशन ऑफ स्टॅटिस्टिक्स. स्टॅटिस्टिक्सची डेफिनेशन काय? स्टॅटिस्टिक्स इज अ स्टडी ऑफ, आता मी ह्याला पार्ट करूया, आपण जे काही डेफिनेशन आहे त्याला पार्ट करूया थोडंच. फर्स्ट वन, स्टॅटिस्टिक्स इज अ स्टडी ऑफ. स्टॅटिस्टिक्स म्हणजे फर्स्ट सेंटेन्स लक्षात ठेवा. स्टॅटिस्टिक्स इज अ स्टडी ऑफ हाऊ टू कलेक्ट. फर्स्ट वन काय? हाऊ टू कलेक्ट. सेकंड वन, ऑर्गनाइज. थर्ड वन, अनालाइज. and fourth one, interpret. Fifth one, numerical information from data. First one क्या है? Statistic is the study of how to collect. Second one, organize. Third one, analyze. Fourth one, interpret. And fifth one, numerical information from data. त्या 5 पार्ट्स मध्ये ही डेफिनेशन डिवाइड करून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता आपण बघूयात की डेफिनेशन ज्या पद्धतीने आपण त्याला डिवाइड केलेलं त्या पद्धतीने त्याचं मिनिंग बघूया. स्टॅटिस्टिक्स इज द स्टडी ऑफ हाऊ टू कलेक्ट. फर्स्ट वन, हाऊ टू कलेक्ट. कलेक्ट मीन्स व्हॉट?
कलेक्ट म्हणजे जमा करणं किंवा गोळा करणं. सो मला जर एखादी इन्फॉर्मेशन हवी आहे, मला जर तुमच्या FIBMS विषयी माहिती हवी आहे, तर मी एक तर तुमचा सर्वे करणार, तुम्हाला एखादा गुगल फॉर्म भरून पाठवला, त्याच्यातून तुम्ही तुमचं नाव, तुमचा ऍड्रेस, तुमचा मोबाईल नंबर तुम्ही मला पाठवलात. अदरवाईज मी ऑफिसमध्ये गेलो, तिथून जे तुमचे ऍडमिशन झाले तिथून मी ऑफिस स्टाफला सांगितलं की मला FIBM ची इन्फॉर्मेशन हवी आहे, त्याने मला तुमची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली. सो ह्या अशा पद्धतीने मी काय केलं की मला हवा असलेला तुमचा जो डाटा आहे तो काय केला, कलेक्ट केला. सो स्टॅटिस्टिक इज अ स्टडी ऑफ हाऊ टू कलेक्ट. मग स्टॅटिस्टिक्स मध्ये सगळ्यात पहिलं काय शिकवलं जातं, कोणतं स्टडी काय स्टडी केलं जातं की कलेक्शन कसं करायचं, की एखादी गोष्ट जमा गोळा कशी करायची किंवा कुठून कलेक्ट करायची. देन जमा केलेली जी काही इन्फॉर्मेशन आहे, गोळा केलेली जी इन्फॉर्मेशन आहे, जी कलेक्ट केलेली इन्फॉर्मेशन आहे किंवा कलेक्ट केलेला जो डाटा आहे तो ऑर्गनाइज कसं करायचं. आता तुम्हाला डाटा आणि इन्फॉर्मेशन याच्यातला डिफरन्स माहिती आहे का? सगळ्यात आधी मला कोण सांगू शकतो की डाटा आणि इन्फॉर्मेशन मधला जो डिफरन्स आहे तो काय आहे? हॅलो, एक मिनिट. हॅलो, डाटा आणि इन्फॉर्मेशन याच्यातला डिफरन्स कोण सांगेल मला? हॅलो, कोण बोलू शकेल डाटा आणि इन्फॉर्मेशन यातला डिफरन्स काय आहे? इन्फॉर्मेशन प्रोसेस आहे, आणि डाटा डाटा इंडिव्हिज्युअली करायचं. ओके, आणखी कोण सांगेल याच्याबद्दल? डाटा आणि इन्फॉर्मेशन. Information is the collection of data, हा, and data is facts and statistics collected together. राईट. आणखी कोण? डाटा इन्फॉर्मेशन वर डिपेंड नाही राहत. डाटा इन्फॉर्मेशन वरती डिपेंड नाही राहत. हा, ओके. पण इन्फॉर्मेशन डाटा वरती डिपेंड राहते. ओके, गुड. ओके. सो डाटा आणि इन्फॉर्मेशन मधला डिफरन्स जो आहे तो असा आहे, डाटा मीन्स सम फॅक्ट्स. डाटा मीन्स व्हॉट? सम फॅक्ट्स. आणि इन्फॉर्मेशन म्हणजे काय? इन्फॉर्मेशन म्हणजे ऑर्गनायझिंग सम फॅक्ट्स. म्हणजे कसं होतं की काही फॅक्ट्स आहेत, आता जसं की राहुल स्टुडंट आहे. ओके, राहुल स्टुडंट आहे किंवा फक्त मी राहुल घेतला, इन्फॉर्मेशन डाटा घेतला, राहुल हा माझ्याकडे डाटा कलेक्ट झाला. स्टुडंट हा माझ्याकडे डाटा कलेक्ट झाला. ICS डाटा कलेक्ट झाला. BMS डाटा कलेक्ट झाला. ओके, सो माझ्याकडे अशा पद्धतीने मी हा 4 टाईपमध्ये डाटा कलेक्ट केला. एक तर स्टुडंट नेम काढले राहुल, त्यानंतर स्टुडंट लिस्ट काढले, त्यावर स्टुडंट समजलं मला स्टुडंट्स किती आहेत, प्रोफेसर किती स्टुडंट्स. त्याच्यानंतर थर्ड वन मी काढलं कॉलेज कोणतं, ICS. फोर्थ वन काढलं BMS. सो ही 4 टाईप्सची मी डाटा कलेक्ट केला. आता मी काय केलं की त्या 4 टाईपच्या डाटाला एक ठिकाणी ऑर्गनाइज केलं आणि मग त्याच्यात तुम्हाला मिळालं की राहुल इज अ स्टुडंट ऑफ ICS कॉलेज, इज स्टडिंग इन BMS डिपार्टमेंट. सो मला मिळालेला जो डाटा होता त्याला मी वेल ऑर्गनाइज केला. त्यावेळेस मला एक सेंटेन्स तयार झाला, एक इन्फॉर्मेशन मिळाली की राहुल इज अ स्टुडंट ऑफ ICS कॉलेज, ही इज स्टडिंग इन BMS डिपार्टमेंट. ओके, सो त्याच्यामुळे मला एक प्रॉपर त्या राहुल विषयी प्रॉपर इन्फॉर्मेशन पाहिजे. सो डाटा म्हणजे काय की ज्या वेळेला डाटा कलेक्ट करून त्याला ऑर्गनाइज केलं जातं तेव्हा त्या डाटाची इन्फॉर्मेशन मध्ये कन्व्हर्जन होतं. सो फर्स्ट हाऊ टू कलेक्ट डाटा किंवा हाऊ टू कलेक्ट इन्फॉर्मेशन. सो कलेक्ट कसं केलं जातं, त्याच्यानंतर त्याला ऑर्गनाइज कसं करायचंय, त्याला अनालाइज कसं करायचंय. मग अनालाइज करणं म्हणजे काय? सो त्याला
अनालाइज करणं म्हणजे त्याचं विश्लेषण करणं की एक्झॅक्ट किंवा त्याच्या डिटेल्स, मी म्हणेन त्याचे डिटेल्स देणं. अनालाइज करणं म्हणजे त्याला डिटेल मध्ये त्याला प्रोव्हाइड करणं. सो त्याचे डिटेल्स प्रोव्हाइड करणं. जसं की आता राहुल जे झालं त्याच्यानंतर मला जे काही इन्फॉर्मेशन मिळालं त्याचं मी अनालाइज केलं, विश्लेषण केलं किंवा त्याला आणखी आपल्याला काय म्हणता येतं, किंवा जो काही अनालाइज मीन्स आता मला जिकडे जे डाटा कलेक्ट झाला, सपोज राहुल स्टुडंट ICS कॉलेज आणि हे आता ऑर्गनाइज मी केलं, त्याच्यानंतर मी केलेली ऑर्गनायझेशन बरोबर आहे का, राईट आहे का, मग त्यातलं काय त्याचं विश्लेषण केलं की बाबा स्टुडंट आहे तो ICS कॉलेजला आहे का, BMS मध्ये शिकतो का, आणि हे माझं बनवलेलं सेंटेन्स राईट आहे का, मी जो काही रिझल्ट काढलाय तो राईट आहे का. सो फर्स्ट मी डाटा कलेक्ट केला, तो ऑर्गनाइज केला आणि त्याच्यानंतर त्याला काय केलं मी अनालाइज केलं की हे जे काढलेला रिझल्ट आहे त्याचा बनवलेला रिझल्ट आहे तो राईट आहे का. सो अनालाइज केला आणि देन इंटरप्रेट न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन. देन इंटरप्रेट म्हणजे काय, सो त्याचं मग आता एक मिनिंग बनवलं मी किंवा त्याची डेफिनेशन बनवली, प्रॉपर डेफिनेशन बनवली किंवा त्याचा एक प्रॉपर रिझल्ट, त्याचा एक प्रॉपर आउटपुट काढला की माझ्याकडे जी इन्फॉर्मेशन कलेक्ट झाली होती ऑर्गनाइज, त्याच्यानंतर मी ऑर्गनाइज केली, त्याच्यानंतर मी ती राईट आहे की रॉंग आहे ते अनालाइज करून काढलं, अनालाइज केलं त्याचं प्रॉपर, आणि देन काय केलं मी त्याच्यापासून एक मिनिंग काढला किंवा त्याची एक डेफिनेशन तयार केली. आता हे झालं. स्टॅटिस्टिक्स इज द स्टडी ऑफ हाऊ टू कलेक्ट, की कसं कलेक्ट करायचंय, ते ऑर्गनाइज, हाऊ टू ऑर्गनाइज कसं काय, हाऊ टू अनालाइज कसं करायचं, आणि देन इंटरप्रेट न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन फ्रॉम डाटा. आणि तो जो डाटा आहे त्याच्यातून आपल्याला काय करायचं आहे की ही न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन जी आहे ती कशी कलेक्ट करायची. म्हणजे ओव्हरऑल डाटा मी सांगितलं तुम्हाला आतापर्यंत, पण हा जरा ओव्हरऑल डाटा नको आहे आपल्याला. इथे स्टॅटिस्टिक्स मध्ये काय म्हटलंय, फक्त कोणता डाटा पाहिजे तर न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन फ्रॉम डाटा. सो त्या डाटामधून फक्त आपल्याला न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन पाहिजे, आणि त्या इन्फॉर्मेशनला कलेक्ट कसं करायचं, त्या इन्फॉर्मेशनला ऑर्गनाइज कसं करायचं, आणि त्या इन्फॉर्मेशनला अनालाइज कसं करायचं, आणि त्या इन्फॉर्मेशनला इंटरप्रेट कसं करायचं, हे आपण कुठे शिकतो, स्टॅटिस्टिक्स मध्ये. सो स्टॅटिस्टिक्सची डेफिनेशन लक्षात आली. स्टॅटिस्टिक्स इज द स्टडी ऑफ हाऊ टू कलेक्ट, ऑर्गनाइज, अनालाइज. स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय तर कलेक्ट, देन ऑर्गनाइज, हाऊ टू कलेक्ट कसं करायचं, ऑर्गनाइज कसं करायचं, अनालाइज कसं करायचं, इंटरप्रेट कसं करायचं, काय हे जे आहे इंटरप्रेट करणं, कलेक्ट करणं, ऑर्गनाइज करणं, अनालाइज करणं, हा कोणत्या प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्ही ऑर्गनाइज करणार आहात तर न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन. हे जे न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन आहे हे लक्षात ठेवा, कारण ओव्हरऑल डाटामधून ओव्हरऑल डाटामधून फ्रॉम डाटामधून तुम्हाला फक्त न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन जे आहे तीच फक्त कलेक्ट, ऑर्गनाइज, अनालाइज आणि इंटरप्रेट कशी करायची स्टॅटिस्टिक्स मध्ये शिकवलं जातं. देन स्टॅटिस्टिक्स जर तुम्हाला समजलं असेल तर आपण पुढे जाऊयात. टाइप्स ऑफ स्टॅटिस्टिक्स. स्टॅटिस्टिक्सचे 2 टाईप येतात. एक येतो डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स आणि सेकंड येतो इन्फेरेन्शियल स्टॅटिस्टिक्स. सो फर्स्ट वन बघूया डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स. डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स इन्व्हॉल्व्स मेथड ऑफ ऑर्गनायझिंग, पिक्चरिंग अँड समराइज इन्फॉर्मेशन फ्रॉम डाटा. डाटा मधली जी काही इन्फॉर्मेशन आहे ती ऑर्गनाइज कशी करायची, ती पिक्चर मध्ये कशी आणायची आणि ती त्याची समरी कशी बनवायची, ही जी मेथड आहे हिलाच म्हटलं तर डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स. म्हणजे तुम्हाला एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर माझ्याकडे डाटा आहे, मी म्हटल्याप्रमाणे की FIBMS स्टुडंटचा. सो आता मला तो ऑर्गनाइज करायचा, ऑर्गनाइज केलं, आता मला तो प्रेझेंट करायचं म्हणजे पिक्चर मध्ये आणायचं. सो प्रेझेंट करताना मी एका चार्ट वरून दाखवलं की LTT मधून आलेले स्टुडंट्स किती आहेत, अल-मदीना मधून आलेले स्टुडंट्स किती आहेत, ज्ञानदीप मधून आलेले स्टुडंट्स किती आहेत. ओके, आणि सो अशा पद्धतीने मी तो पिक्चर बनवलं, मी त्या पद्धतीने एक चार्ट बनवला. त्या चार्ट मध्ये मी समरी दिली की म्हणजे थोडक्यात तिथे मी फिगर्स लिहिल्या की ICS मधून आलेले एवढे आहेत, ज्ञानदीप मधून अल-मदीना मधून आलेले एवढे आहेत, ज्ञानदीप मधून आलेले एवढे आहेत, सजीव मधून आलेले एवढे आहेत, रोटरी मधून. सो असं मी त्याला फिगर आउट केलं, त्याची थोडक्यात समरी दिली त्या डाटाची. हे जे मी काही मेथड बनवले, हे जे काही मी प्रेझेंट केलं, ही जी मेथड आहे हिला म्हटलं आता डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स. देन inferential statistics involves method of using information from a sample to draw conclusion about the population.
काय म्हटलंय, पहिलं काय होतं डिस्क्रिप्टिव्ह स्ट्रॅटेजी, याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, डाटा म्हटलंय, इन्फॉर्मेशन फ्रॉम डाटा, समराइज इन्फॉर्मेशन फ्रॉम डाटा मधून इन्फॉर्मेशन समराइज करणं. आणि इन्फॉर्मेशन स्टॅटिस्टिक्स इन्व्हॉल्व्स मेथड ऑफ युझिंग इन्फॉर्मेशन फ्रॉम सॅम्पल टू ड्रॉ कन्क्लुजन अबाउट द पॉप्युलेशन. आणि ह्याच हे कसं ते तुम्हाला प्रेझेंट करण्यासाठी डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स मध्ये तुम्हाला प्रेझेंट करायचे, पिक्चरिंग करायचे, समराइज करायचे. आणि इन्फॉर्मेशनल स्टॅटिस्टिक्स मध्ये तुम्हाला काय करायचं, फक्त की कन्क्लुजन काढायचंय तुम्हाला. जी काही तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळणार आहे ती एका ठिकाणी तुम्हाला ड्रॉ करून त्याचं किंवा एखादं सॅम्पल ड्रॉ करून तुम्हाला त्याचं कन्क्लुजन काढायचं अबाउट द पॉप्युलेशन. त्यांनी म्हटले की त्याच्यात तुम्हाला फक्त कन्क्लूड करायचं की तुम्हाला त्याच्यातून एक्झॅक्ट रिझल्ट काय मिळाला. इथे तुम्हाला ऑर्गनाइज करायचं. पहिल्या मेथडला काय करायचं, डिस्क्रिप्टिव्ह स्ट्रॅटेजीला ऑर्गनाइज करायचं, पिक्चर करायचे, समरी काढायचे. सो तिथे थोडक्यात तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन द्यायची आहे. आणि इथे इन्फॉर्मेशन स्टॅटिस्टिक्सला तुम्हाला काय करायचं आहे, फक्त तुम्हाला कन्क्लूड करायचं आहे, तुम्हाला फक्त रिझल्ट द्यायचं काय असेल ते. आता स्टेप्स इन स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेशन. आता कोणकोणते स्टेप्स आहेत स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेशन. सो 5 स्टेजेस ऑफ स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेशन. 5 स्टेजेस आहेत स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेशनच्या. फर्स्ट वन आहे कलेक्शन ऑफ डाटा. फर्स्ट वन कोणते आहे, कलेक्शन ऑफ डाटा. सो डाटा कलेक्ट करणं ही फर्स्ट स्टेप आहे. देन ऑर्गनायझेशन ऑफ डाटा. कलेक्ट केलेला डाटा मी म्हटल्याप्रमाणे सेकंड वन काय करतो आपण, ऑर्गनाइज करतो. ऑर्गनाइज केल्याच्या नंतर प्रेझेंटेशन ऑफ डाटा. त्या डाटाचं एक प्रेझेंटेशन प्रॉपर तयार करतो. जसं मी राहुलची माहिती किंवा स्टुडंटची माहिती घेतली, त्याच्यानंतर ती ऑर्गनाइज केली प्रॉपर, की याच्यातलं नाव कोणतं, स्टुडंट नेम कोणता आहे, याच्यातला क्लास कोणता आहे, त्याचं डिपार्टमेंट कोणतं आहे. सो असं बनवलं. त्याच्यानंतर एखाद्या चार्ट मध्ये किंवा एक्सेल शीट मध्ये मी त्याला प्रेझेंट केलं. प्रेझेंट केल्याच्यानंतर मी त्याला अनालाइज केलं की माझं जो काही डाटा, जो काही रिझल्ट मी बनवलेला आहे तो प्रॉपर आहे का. बाहेरून परचेस करावे लागणार बिझनेससाठी. आणि तुमचे अकाउंट डिटेल जे आहे हा सगळा तुमचा इंटरनल पार्ट आहे बिझनेसचा. त्याच्यामुळे हा जो पार्ट आहे ह्याला म्हटलं तर इंटरनल डाटा. अँड देन एक्सटर्नल डाटा. द एक्सटर्नल डाटा कलेक्टेड अँड परचेस्ड बाय एक्सटर्नल एजन्सीज. द एक्सटर्नल डाटा कुड बी आयदर प्रायमरी डाटा or secondary data. The primary data are collected for first time and original, while secondary data are collected by published by some agencies. आता याच्यामध्ये एक्सटर्नल डाटा जो आहे
तो 2 टाईपचा असतो, प्रायमरी अँड सेकंडरी. एक्सटर्नल डाटा म्हणजे बाहेरून मिळवलेला डाटा. एक्सटर्नल डाटा मीन्स बाहेरून मिळवलेला डाटा. जसं की आता बघा, याच्यात आपण इंटरनल आणि एक्सटर्नल आपल्या कॉलेजचं एक्झाम्पल घेऊ. ज्या वेळेस मी आता ऑफिस मधून माझ्या किंवा ICS ला शिकणारी काही मुलं आहेत, ओके, आमच्याच ऑर्गनायझेशनचा पार्ट आहे. 11th 12th आमच्या कॉलेजला आधी होतं, त्यामुळे तिथला पार्ट आहे. आता मी तिथून माझी एखादी इन्फॉर्मेशन घेतली माझ्या इथेच लागणारी, ओके, हा झाला माझा इंटरनल डाटा, की माझ्या इथले स्टुडंट कोण आहे त्याचा मी डाटा घेतला. त्याच्यानंतर आता एक्सटर्नल मध्ये प्रायमरी आणि सेकंडरी आहे. प्रायमरी मध्ये मी प्रत्येक कॉलेजेसला गेलो. पूर्वी आम्ही जायचो, यावर्षी नाही जमलं कोविडमुळे किंवा बाकी काही प्रॉब्लेम्स असतील. प्रत्येक कॉलेजला आम्ही सेमिनार घ्यायला जातो किंवा भोसले मॅडम जातात आपल्या BMS डिपार्टमेंटच्या, आणि तिथे आम्ही BMS एक्झॅक्ट कोर्स काय आहे किंवा ICS ला BMS का करावं याच्याविषयी आम्ही डिटेल इन्फॉर्मेशन मुलांना देत असतो. ही इन्फॉर्मेशन दिल्याच्या नंतर आम्हाला इन्फॉर्मेशन मुलांचा डाटा कलेक्ट करायचा असतो. आम्ही त्या मुलांना काही फॉर्म जे आहेत ते डिस्ट्रीब्युट करतो आणि त्या फॉर्म वरती त्या मुलांनी त्यांच्या डिटेल्स भरून आम्हाला द्यायच्या. म्हणजे ह्या डाटा जे आहेत, हा जो डाटा आहे मुलांची इन्फॉर्मेशन, हा आम्ही स्वतः कलेक्ट केलेला आहे आणि हा फर्स्ट टाइम केलेला आहे, आम्ही दुसऱ्याकडून, त्याच्यामुळे आमच्याकडे जो रेकॉर्ड राहील. सो या अशा पद्धतीचं डाटा कलेक्शनला आपण म्हणूयात प्रायमरी डाटा. आणि सपोज आता आम्हाला यावर्षी जायला मिळालं नाही कॉलेजेसला, म्हणून आम्ही काय केलं, त्या कॉलेजेसच्या क्लार्कला किंवा त्या कॉलेजच्या प्रिन्सिपल्सना आम्ही कॉन्टॅक्ट केला आणि आम्हाला म्हटलं की तुमच्यातले 11th 12th मुलांचा आम्हाला डाटा द्या. आता हा डाटा प्रायमरी म्हणजे फर्स्ट टाइम कोणी कलेक्ट केलाय, तुमच्या कॉलेजने, सेकंड टाइम त्याने आम्हाला दिलाय, म्हणजे हा झाला तुमचा सेकंडरी डाटा. ओके, सो अशा पद्धतीने की रेडीमेड डाटा जो मी त्यांच्याकडून घेतला तो सेकंडरी, आणि जो मी स्वतः कलेक्ट करून घेतला मुलांकडून, स्वतः लिहून फिल करून जो घेतला तो झाला प्रायमरी. सो तुमचा जो एक्सटर्नल डाटा आहे हा अशा पद्धतीने 2 टाईप्स असतो, प्रायमरी डाटा आणि सेकंडरी डाटा. Then B, organization of data. The collected data is large mass of figure that needs to be organized. The collected data must be edited to rectify for any omissions, irrelevant answer and wrong computations. The edited data must be classified and tabulated to suit further analysis. आता मी तुमचा स्टुडंट data. The analysis requires establish the relationship between one or more variables. Analysis of data includes the edited data must be classified and tabulated to suit further analysis. आता मी तुमचा सपोज स्टुडंट कडून मी काही डाटा कलेक्ट करून घेतला, तुमचा लिहून घेतला, तर बरेचशी मुलं काय करतात त्याच्यामध्ये पण की नाव त्यांचं प्रॉपर लिहत नाहीत किंवा ऍड्रेस चुकीचा असतो, ईमेल ऍड्रेस चुकीचा असतो, मोबाईल नंबर भलताच कोणाचा तरी देतात. मग हा डाटा बऱ्याच वेळा मग अशा जो येणार डाटा असतो तो मिक्स असतो आणि मग याच्यामधला काही डाटा चुकीचा असतो, काही बरोबर असतो. मग हा आम्हाला पहिलं काय करावं लागतं, तर प्रॉपर ऑर्गनाइज करावा लागतो. त्याच्यातला एक जो प्रॉपर डाटा आहे आम्हाला लागणारा तेवढा आम्ही घेणार, बाकीचा बाजूला करणार. सो तो ऑर्गनाइज करून घेतला, ऑर्गनायझेशन ऑफ डाटा. देन presentation of data. The large data that are collected cannot be understood and analyzed easily and quickly
Therefore, collected data need to represent in tabular or graphic form. This systematic order and graphical presentation helps for further analysis. आता मी तो डाटा ऑर्गनाइज करून घेतला, पण प्रॉब्लेम काय झालाय की मला एखाद्या मुलाची इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला ते एवढे सगळे फॉर्म ज्यावेळेला मी ओपन करेन त्यावेळेस मला तिथला कुठला तरी सो त्याच्यामध्ये माझा वेळ पण भरपूर जात होता आणि खूप कन्फ्युजन सुद्धा होत होतं. मग त्याच्यामुळे मी काय केलं, त्या सगळ्या जो फॉर्म जमा केलेले होते, मुलांचे डिटेल्स जमा केलेले होता, त्याला एका एक्सेल शीट मध्ये टाकलं. त्याच्यामध्ये मुलांची नावं, कॉलेज नेम, त्याचा ऍड्रेस नेम. आता माझ्याकडे एक प्रॉपर प्रेझेंटेशन झालं. जर माझ्याकडे आता कोणीही सांगितलं की मला एखाद्या पर्टिक्युलर मुलाचा डाटा हवा आहे तर द्या, तर मी पटकन देऊ शकतो, कारण माझ्याकडे आता तो प्रेझेंट आहे, मी त्याला व्यवस्थित प्रेझेंट केलेला आहे. देन analysis of data. The analysis requires establish the relationship between one or more variables. Analysis of data includes condensation, abstracting, summarization, conclusion, etc. With the help of statistical tools and techniques like measures of dispersion, central tendency, correlation, variances analysis, etc. analysis can be done. आता हे मी तुम्हाला आता मेजर्स ऑफ डिस्पर्शन, सेंट्रल टेंडन्सी, कोरिलेशन, व्हरायन्स हे मी आता तुम्हाला सांगण्यात काही अर्थ नाहीये, कारण तुम्हाला आता ते सांगून काही कळणार नाहीये. हा जो पार्ट आहे तुमचा न्यूमेरिकल पार्ट आहे तो तुम्हाला पुढे इन डिटेल्स आपल्या स्टॅटिस्टिक्स मध्ये येणार आहे. पण अनालाइज म्हणजे काय करणं, तर समराइज करणं. आता मला त्याची समरी बनवली की त्याच्यातून मी डिटेल्स काढल्या की अल मदिनाची टोटल मुलं, माझ्याकडे जी मी डाटा घेतलाय अल मदिनाची टोटल मुलं 25 आहेत. त्याच्यानंतर त्याचा एक ऍब्स्ट्रॅक्ट तयार केला की मी जो सेमिनार तयार केले अरेंज केला त्याच्यामध्ये मला अल मदिनाची एवढी मुलं मिळाली, ज्ञानदीपची एवढी मिळाली, सहजीवनची एवढी मिळाली. सो अशा पद्धतीने मी तो डाटा जो काय त्याचं एक कन्क्लुजन काढलं. सो त्याला म्हटलं अनालिसिस ऑफ डाटा. देन लास्ट वन येतं इंटरप्रिटेशन ऑफ डाटा. The interpretation requires deep insight of the subject. Interpretation involves drawing a valid conclusion on the basis of the analysis of data. These works require good experience and skills. This process is very important. Conclusion and result are done based on interpretation. आता तुमचा जो फायनल रिझल्ट जो काय तयार होणार आहे याच्यावरून तो खूप महत्वाचा असतो. सो अनालाइज केल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की मला या वर्षी मला 50% स्टुडंट जे आहेत हे अल मदिना मधून माझे स्टुडंट जे आहेत अल मदिना मधून आलेले आहेत, तर 40% स्टुडंट हे माझे सहजीवन मधून आलेले आहेत आणि 10% स्टुडंट जे आहेत ते बाहेरच्या कॉलेजेस मधून आलेले आहेत. म्हणजे आता मला एक याच्यातून कन्क्लुजन किंवा एक फायनल रिझल्ट काय मिळाला, तर नेक्स्ट इयरला मला अल मदिनावरती जास्त आणि सहजीवनवरती काय करावं लागणार आहे, खूप मेहनत घ्या किंवा तिथे जाऊन मला सेमिनार करणं कंपल्सरी आहे. दुसरी गोष्ट बाहेरच्या ठिकाणी मला जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत, कारण अल मदिना मधून जर मला यावर्षी 50 मिळत असतील आणि मी जर त्याच्यावर आणखी थोडेसे कष्ट घेतले तर कदाचित माझं 60ची बॅच अल मदिना कम्प्लीट करू शकते किंवा सहजीवन कम्प्लीट करू शकतो. अदरवाईज जर माझं जर तसं नाही झालं तर बाहेरच्या कॉलेजेस मधून मला किती होप्स आहेत त्या पद्धतीने मला त्या ठिकाणी जाऊन सेमिनार्स घेणं गरजेचं आहे. सो हा मी काढलेला फायनल कन्क्लुजन आहे किंवा फायनल रिझल्ट आहे किंवा फायनल ऍब्स्ट्रॅक्ट आहे. सो त्याला म्हटलं जातं इंटरप्रिटेशन ऑफ डाटा. सो आलं लक्षात तुमच्या हे जे 5 स्टेजेस ऑफ स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेशन, कलेक्शन ऑफ डाटा, ऑर्गनायझेशन ऑफ डाटा, प्रेझेंटेशन ऑफ डाटा, अनालायसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट्स. सो इथे हे लक्षात आलं असेल तर आपण थांबूयात. ओके, थँक्यू. तुम्हाला याच्या नोट्स ज्या आहेत त्या नोट्स मी तुम्हाला ग्रुपवरती मॅडमना पाठवतो. मॅडम तुम्हाला सेंड करतीलच, म्हणजे थेरॉटिकल नोट्स आहेत त्या.